शिरपूर शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर बरानपूर महामार्गावर शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। खड्डेमय झालेल्या या रस्त्यावर नवीन वर्षानिमित्त शिरपूर फर्स्ट या संघटनेने खड्ड्यांची आरती आयोजित केली होती। यावेळी शिरपूर फर्स्ट या संघटनेच्या युवकांनी घोषणा देत रस्त्यावरील खड्ड्यांची आरती केली। अंकलेश्वर बरानपूर हा महामार्ग शिरपूर शहरातून जातो। शिरपूर शहरातून जात असताना या रस्त्यावर शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खड्ड्यांवर दुरुस्ती होत नाही। या खड्ड्यांमुळे शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागतंय। बांधकाम विभागाने या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती केली पाहिजे। मात्र बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय। या विरोधात शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने दिनांक 1 जानेवारी रोजी संध्याकाळी शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यांची आरती करण्यात आली। खड्ड्याला हार घालून खड्ड्यांची आरती करण्यात आली। यावेळी पदाधिकाऱ्यांची विविध घोषणा दिल्या। गणपती बाप्पा शक्ती द्या, खड्ड्यांपासून मुक्ती द्या म्हणत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता। शहरातून जाणारे या रस्त्यावर पडलेले खड्डे बांधकाम विभागाने बुजवले पाहिजेत व हा रस्ता खड्डे मुक्त केला पाहिजे। शहरवासी यांना होणाऱ्या या खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी शिरपूर फर्स्ट संघटना सातत्याने आंदोलन करणार आहे। यातून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी व शहरवासियांना होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांना यावी या हेतूने रस्त्यावरील खड्ड्यांची आरती आंदोलन करण्यात आले। यावेळी भरत राजपूत, हेमराज राजपूत, दिनेश सोनवणे, पंकज मराठे, नयन माळी, चेतन मोरे, हंसराज चौधरी व इतर शिरपूर फर्स्ट युवक उपस्थित होते। गणपती बाप्पा शक्ती दे, खड्ड्यांपासून मुक्ती दे, गणपती बाप्पा शक्ती दे, खड्ड्यांपासून मुक्ती दे। शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून एक इंदरी नाका ते बरोबरापर्यंत खानखऱ्याच्या पुलापर्यंत प्रचंड असे खड्डे पडलेले आहेत। खरोखर हा रस्ता हा महत्त्वाच्या रहदारीचा रस्ता आहे। शिरपूर शहर जेवढं या बाजूला नसेल तेवढं पालवी परिसरात शिरपूर शहर आहे आणि शिरपूर शहराच्या जास्त करून महिला या रस्त्याने वावरत असतात। स्वतःच्या स्कूटी असतील, गाड्या असतील ते वापरत असतात आणि अत्यंत बिकट परिस्थिती ही शहरात असलेल्या रस्त्याची झालेली आहे। एकीकडे शासन प्रशासन विकासाच्या गप्पा मारतं आणि हे विकासामुळे शहर देखील गणलं जातं आणि याच शहराच्या मध्यवर्ती भागात असे खड्डे असतील तर निश्चितच या शिरपूर शहरावर राज्य करणारं किंवा शिरपूर शहराचं प्रशासन असेल, NHAI असेल किंवा संबंधित या रस्त्याचे नेतेमोली संबंधित अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि त्वरित खड्डे बुजवले गेले पाहिजे। या रस्त्याच्या माध्यमातून आणि शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं झालेली आहेत, तरी देखील ठोस असं काम इथे होत नाही। तर निश्चितच येणाऱ्या काळात जर ठोस काम झालं नाही तर शिरपूर फर्स्ट आणि सर्व राजकीय पक्ष आणि शिरपूरकर नागरिकांच्या माध्यमातून प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। निश्चितच या तरुणांचं अभिनंदन केलं पाहिजे। शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून जे कोणी सर्व टीम काम करतं ते निश्चितच ते लोकांभिमुख काम करतं आणि लोकांच्या सोयींसाठी काम करतो। निश्चितच त्यांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या प्रशासनाला सद्बुद्धी येऊन सर्व सद्बुद्धी येऊ आणि हे खड्डे लवकरात लवकर बुजले गेले पाहिजे, रस्त्याचं काम झालं। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।